तर पुढील मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे एकीकडे नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला देखील वळतोय, जिथे योगेशजी बनकरी असतील मॅन ऑफ द मॅच, त्यांना आपण सन्मानित करतोय. दीपक दादा, आपण आपले शुभ हस्ते कॅप, त्या सोबतीला ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याच्या सोबतीला शीतपेय आणि स्नॅक्स देऊन सन्मानित करायचंय. ते म्हणजेच योगेश दादांना, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग करत 28 धावा कुठल्या असे योगेश दादा, आणि त्यांना आपण सन्मानित करतोय मॅन ऑफ द मॅच देऊन. जबरदस्त खेळी सातत्याने त्यांच्या माध्यमातून नक्की आपल्याला पाहायला मिळते आणि तेच ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. तुर्तास मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मैदानावरती एक जबरदस्त मॅच, एकीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे, तर दुसरीकडे संघ जय हनुमान क्रिकेट संघ वसत आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. विनंती असेल योगेश शेठ बनकरी साहेबांना, आपण मुख्य व्यासपीठा मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मित्रांनो, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, मात्र मैदानावरती झालाय घातपात अपघात. विकेट होत असताना पतन 1 brings 2 असं क्रिकेट मधलं समीकरण झालंय कंप्लीट, आणि अजून एक फलंदाज संभूच्या आशयाला 1 more विकेट डाऊन. यापुढची मॅच 3 ओव्हरची होऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर खेळा. लवकरात लवकर खेळले तर 4 ओव्हरची देखील मॅच आम्ही कव्हर करू. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकतो पोलीस प्रशासन मध्ये कार्यरत असणारे अधिकारी जे आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं सदा रक्षणाय खल निग्रणाय या ब्रीद वाक्यावरती चालणारे आमचे पोलीस प्रशासनामधील सर्व अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला आले फटका लाजवाब. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये स्ट्राइक केलाय. पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा पार. मिळतील लावा 4. हा असेल A1 क्वालिटीचा ब्रँडेड सुभाषजी खंडेराय सर, अर्जुनजी कापडे सर आणि गणेशजी पाटील सर यांची उपस्थिती पाहायला मिळते. सर्व पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो ना की ज्या वेळेस आपले हे पोलीस प्रशासनाचे अधिकारी सणावारामध्ये भर चौकामध्ये वर्दीमध्ये असतात, त्याच वेळी आपण सण साजरे गर्दीमध्ये करू शकतो. असे आपले सर्व पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि त्यांचं आपण वेलकम करूया. सर्वांचं स्वागत. खाकी वर्दी वालों का अलग ही फसाना है, तीर भी चलाना और परिंदों को भी बचाना है, असं आम्ही सातत्याने म्हणतो. त्यांचं आपण सर्वांचं शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल योगेश शेठ बनकरी साहेबांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. सुभाषजी खंडेराय साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल या ब्रीद वाक्यावरती खऱ्या अर्थानं ते सातत्याने कार्य करतात आणि खऱ्या अर्थानं तमसोमा ज्योतिर्गमय अर्थातच अन्यायाचा नायनाट करून ज्ञानाचा दिवा संपूर्ण सोसायटीमध्ये समाजामध्ये प्रज्वलित करणारे हे आमचे सर्व घटक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आणि पोलीस प्रशासनासाठी. यानंतर आपण अर्जुनजी कापडे सरांचं शुभ सन्मान करणार आहोत. प्रथमेश पाटील जे वाडेकरचे आहेत, त्यांच्या माध्यमातून वसत संघाला शुभेच्छा आल्यात. नक्कीच मॅच देखील इम्पॉर्टंट आहे, मात्र आम्ही व्यासपीठावरती वळतोय जिथे मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. अर्जुनजी कापडे सर
जे आपल्याला पाहायला मिळतील त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। आम्ही म्हटलंय की खाकी वर्दी वालों का अलग ही फसाना है, तीर भी चलाना है और परिंदों को भी बचाना है, असे आमचे सर्व पोलीस प्रशासकीय अधिकारी तर सर्वांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। तसेच गणेश पाटील साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। ज्या वेळेस भर चौकामध्ये हे सर्व पोलीस प्रशासकीय उभे असतात गर्दीमध्ये आणि त्याच वेळी देव आम्ही पाहतो वर्दीमध्ये, असे आमचे सर्व पोलीस प्रशासकीय अधिकारी। कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांचं शुभ सन्मान करतो। आदरणीय गणेश पाटील सर आणि त्यांचा आपण मायशी आपुलकीची दमदार आणि उबदार शॉल आणि त्यासोबतच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच्या जोडीला या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच आपल्या सर्वांचे आई वडील अर्थातच विठ्ठल आणि रुक्माई यांची एक प्रतिकृती देऊन आपण सन्मानित करतोय। शुभ सन्मान करणार आहोत धीरजजी पांचाल सर, एक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारा व्यक्तिमत्व अर्थातच दिनेशजी पांचाल सर त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक अर्थातच योगेश शेठ बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय धीरजजी पांचाल सरांचं। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या सर्व पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी। असे घटक आहेत तुम्हाला आम्हाला दिसत नाही, पडद्याआडचे सितारे आहेत, मात्र समाजासाठी फार मोठं कार्य सातत्याने आपल्यासाठी करतात असे हे सर्व अधिकारी आणि त्यांचा आपण करूया मनापासून आभार। तुर्तास आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत जिथे 4 चेंडू 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील। ऑप्शनच्या बाहेर सफल झाले आणि त्यानंतर लॉंग लेगच्या दिशेला बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर। पंकजच्या बॅट मधून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा, 6 धावांसाठी षटकार। षटकार आलाय, जबरदस्त कमबॅक मैदानावरती आपण पाहू शकतो। म्हटलं जातं जिंदगी का रास्ता यूं ही इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, अरे जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। कमबॅकच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत। या षटकाराने जीव फुंकलाय, आता मात्र सुटकेचा निश्वास घेतला असेल आणि संघर्षाचा शंखनाद जो मात्र मैदानावरती झालाय। षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या धावफलकावरती 14। यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल, क्विक कमबॅक करत असताना डॉट बॉलने या षटकाची होईल समाप्ती। 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती। थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे। पंचांना आम्ही विनंती करतो, अंपायर्स प्लीज बी फास्ट अँड बी फ्युरियस, वेळ वाचवणं इथे सध्याच्या घडीला महत्वाचं आहे। आयोजकांकडून तुम्ही पार्टी मागाल ते देतील, मात्र तुम्हाला वेळ देऊ शकत नाही। चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करून घ्यायची टीम वसत। सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती टीम वसत पाहायला मिळतोय, मात्र कमबॅक होऊ शकतो। आदित्य सर सातत्याने आपण पाहिलंय हारणारे संघ जिंकताना आणि जिंकणारे संघ हारताना, अर्थातच क्रिकेटमध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा हे क्षणाक्षणाला बदलणारे चित्र तुमच्या आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर पाहायला मिळतात। धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14। तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। शैलेश बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत आणि मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच अजिंक्य उर्फ रुंदेगावचा एक तेजपुंज तारा। मैदानावरती मिड विकेट क्षेत्रामध्ये एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो। कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झाला, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, पंकजने विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि मैदानावरती आता मात्र पवेलियनच्या दिशेला जात असताना दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आणि मैदानावरती झालाय घात पात, हा असेल अपघात।
जोपर्यंत मैदानावरती अजिंक्य चौधरी आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा ज्या मात्र पल्लवित राहतील टीम आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे संघाचे, कारण सातत्याने या सिच्युएशन वरतून भरपूर वेळा या खेळाडूने टीमला बाहेर काढलेला आहे. वन साइड गुरवली पाड्याच्या स्पर्धेमध्ये डॉमिनेशन आपण अजिंक्यचं पाहिलं, मात्र तेच अजिंक्यला या मॅच मध्ये या मैदानावरती करावं लागेल. यावेळेस बॅकफुटला आले, हुक केलाय, बॉलला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक जबरदस्त प्रहार अजिंक्यच्या बॅट मधून, रुंदे गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. जोपर्यंत अजिंक्य है तो मुमकिन है. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. क्रिकेटमध्ये कधीही तुम्ही कमबॅक करू शकता. सरडा टेनिस बॉल क्रिकेट आणि राजकारण क्षणाक्षणाला रंग बदलतो आणि अगदी रंग बदलणारी मैदानावरती मॅच आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेल सरड्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच ही मैदानावरती आपण पाहतोय. आडव्या पट्ट्याने आपण पाहू शकतो बॅट स्विंग पाहायला मिळाली, क्रॉस बॅटेड, आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट झाली. थोडीशी मिसफिल्ड त्याचा फायदा घेतला आणि 2 धावा इथे मी म्हणेल संध्याकाळी टाकलेला एका धावेचा दरोडा आहे. सुमित सोरगे जो नहीं है कामा तक सीमित वो हमारे सुमित, या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सुमितजीत सोरगे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस आपटी बार आणि उडवून दिलाय, बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस ओव्हर द फॅन्स. मिलेंगे रन 4 तो रुंदे टीम का. ज्यावेळेस खेळतात आणि डीप मध्ये कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे, तो गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. चौकार आलेला आहे धावसंख्या धावफलकावरती 27. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. थांबेल ते नाव कसला अजिंक्य. अजिंक्यने देखील सांगितलं की जब आई थी बारी मेरी तब आधा किल्ला ढेरता और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर रुंदे गांव का अजिंक्य नाम का शेर था. जबरदस्त प्रहार आणि बॉल सीमा पार. अजून एक षटकार. आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. बघा तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो, जो संघ जिंकेल लवकरात लवकर टॉस साठी कॅप्टनला पाठवायचे आणि लवकरात लवकर आपण मॅच पण कंप्लीट करायची आहे. 3 ओव्हरची मॅच असेल. हॅलो हॅलो 3 ओव्हरची मॅच जी मात्र खेळवली जाईल याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्या. तीन ओव्हरची मॅच खेळवली जाईल याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. ज्या प्रकारे अजिंक्यची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली त्याने देखील सांगितलं, जब आई थी बारी मेरी तब आधा किल्ला ढेर था और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर रुंदे गाव का अजिंक्य नाम का शेर था. वाघासारखी त्याने बॅटिंग केली आहे. त्याची साथ देत असताना अजून एक जबरदस्त उदयच्या माध्यमातून स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली. याला म्हणतात सब्जेक्टिव्ह क्रिकेट, याला म्हणतात एज्युकेशनल क्रिकेट. अच्छे गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान, हेच असतं क्रिकेट. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर 34. 34 धावा धावफलकावरती. जिप्सम ग्रुपचे सर्व सुमित दादा चोरगे यांचं शुभागमन झालंय. जो नहीं है कांबा गाव तक सीमित वो है हमारे सुमित. आइए तशरीफ रखिए, आपका तहे दिल से स्वागत. इथे अजून एक जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार. मिलेंगे रन 4. चौकार.
मॅच धावसंख्या धावफलकावरती 38. चांगला चेंडू आहे, जबरदस्त ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, मात्र ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट हा सोना नसतो. प्रत्येक बॉल चौकार आणि षटकारांसाठी नसतो. काही बॉल वरती सिंगल आणि डबल घेणं गरजेचं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो. कुछ नाही से कुछ तो सही. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल वरती फळणं असणं गरजेचं आहे. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी झाली आहे निर्माण. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. पकडो कॅच जीतो मॅच, हा समीकरण झालं. या मॅचची गोल्डन विकेट अर्थातच अजिंक्य चौधरीची खेळी होत असताना समाप्त. अजिंक्य चौधरी बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त बॅटिंग, तब्बल 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजिंक्यच्या झुंजार खेळीसाठी, कारण जब मसले बडे होते टीम रुंदे केली आहे. अजिंक्य हमेशा खडे होते. जबरदस्त पारी, जबरदस्त स्ट्राइक रेटने जबरदस्त बॅटिंग गेली आणि हा खेळाडू सातत्याने तारणहार का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याने प्रत्येक मॅच मध्ये दिलंय, प्रत्येक मैदानावरती दिलंय, प्रत्येक स्पर्धेमध्ये दिलंय आणि या मैदानावरती, या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये देखील त्याने तेच केलंय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 38. बचेंगे तभी तो लढेंगे, त्यामुळे धावा बनवावे लागतील अजून देखील. फुलटॉस बॉल, फटका लाजवाब. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी, कॅच कंप्लीट. 1 ब्रिंग्स 2 विकेट. हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावं, अगदी त्याप्रमाणे एकावरती एक फलंदाज बाद होतील. तू चल में अशी परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला. बॅट्समन धीरज बॅक टू दी पवेलियन. वरती तुळशीपत्र ठेवून समाजाच्या हितासाठी जे सातत्याने दिवस रात्र 24x7 कार्य करतात असे आपले सर्वांचे लाडके हे सर्व अधिकारी, सर्वांचं मनापासून आभार. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फलंदाज, चेंडू हवेमध्ये आणि कॅचची संधी. कॅच झाली आहे ड्रॉप. कॅच छुटा, सपना टूटा और गेंदबाज भी रूटा. इथे जिथे रनआउटची विकेट मिळायला पाहिजे होती, थोडासा रनआउट, कॅच देखील ड्रॉप. आणि आता अजून एक धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील. विकेटचं होत असताना पतन. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 41 आणि 42 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ रुंदे संघाच्या माध्यमातून हनुमान क्रिकेट संघ वसत या संघासमोर. पाहूया काय घडेल काय बिघडेल पुढच्या सत्रामध्ये. या आपण ऐकूया डोंबिवलीचा गोड आवाज, खारिवलीचा एक बुलंद आणि एक वेल्वेट व्हॉइस ज्यांना आपण म्हणतो, असे सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांची वर्णी लागते. मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, धडाकेबाज चषक असेल, आदर्श चषक असेल, किंबहुना टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्व नामांकित संघ आणि नामांकित स्पर्धांना उचलून बघा. अगदी प्रत्येकाचं मी म्हणेल ज्यांची पहिली पसंती असते असे आमचे सर्वांचे लाडके वेल्वेट व्हॉइस ऑफ डोंबिवली, खारिवलीचा गोड आवाज. अर्थातच रोशनजी संतेसर आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं पुढील सत्र ऐकाल, जिथे 24 चेंडू विजयासाठी 42 धावेंची आवश्यकता असेल. धन्यवाद. डीजे.
मच प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या धावा 41, 4 षटकांमध्ये आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. बेचाळीस धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडूंमध्ये जय हनुमान वसत या संघाला जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि गावदेवी कांबा या संघासमोर फाईट करेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण की वेळेअभावी तो सामना आपण 3 षटकांचा खेळवणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती अजिंक्य येत आहेत. अष्टपैलू खेळाडू आहे जे अजिंक्यने पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. तोच येतो अजिंक्य गोलंदाजी करण्यासाठी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे रोहित. रोहितला रोहित मॅन सारखी बॅटिंग करावी लागेल. 24 चेंडू बनवायच्या धावा 42 या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय कॉपी बुक स्टाईलने. आठवण करून दिली किंग कोहलीची. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका येतोय हा चौकार. हे 8 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शिस्त लागली पाहिजे. सर्वच ठिकाणी आपण पाहतो की उशिराने सामने सुरू होतात त्यामुळे कमी षटकांचे सामने तुम्हालाच खेळण्यासाठी मिळतात. यावेळेस थोडस बॅट बाउन्स आपण पाहिलं. मिळतील ह्या चेंडूवरती एकूण 2 धावा. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या नियमानुसार त्यांच्या संलग्न ही स्पर्धा आपण पाहतोय. कांबाकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन ड्राईव्ह केलेलं आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत मिळतील या चेंडूवरती. 1 धावांनी फलंदाज झाले बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गमवावी लागते. प्रसाद भोईर बॅक टू द पविलियन. दिवस आहे आणि उद्या नक्कीच नाश्त्याची व्यवस्था आहे. स्वर्गीय राम बारकू ठाकरे यांच्या स्मरणार्थ राकेश राम ठाकरे यांच्याकडून उद्या नाश्त्याची व्यवस्था आहे आणि उद्या जेवण आपण पाहतोय नयनभाई संतोष शिरोशे साहेबांच्या माध्यमातून उद्या जेवण आहे. परवा देखील जेवण आहे आणि आज देखील जेवण नयनभाई यांच्या माध्यमातून होतं. खऱ्या अर्थाने अन्नदाते आहेत या स्पर्धेचे. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला इनफिल्डच्या वरून. गॅप भरपूर मोठी आहे. पाऊल प्लेचं योग्य वापर. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे वसत या संघाला. फलंदाज रोहितने. रोहित मॅन शर्मा सारखी बॅटिंग करतोय. 2 चौकार लगावलेत. फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून अपिश अँड पनिश. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. रोहितच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या 15 धाव धावफलकावरती. 42 धाव बनवायच्या आहेत आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जय हनुमान वसत या संघाने. आणि वसत संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत सचिन दादा शिसवे आणि त्यांच्या सोबत विश्वनाथजी कराळे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. प्रमुख गोलंदाज आहे अजिंक्य आणि त्या अजिंक्यला टार्गेट केलं जात आहे या षटकामध्ये.
धावसंख्या आहे धावफलकावरती 16. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं आणि 26 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समीकरण सोपं झालंय. यावेळेस बॅटची कडा आहे शॉट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आहे समीर आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. येणारे 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी धावा बनवायचे 26. या मॅच मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ वसत या टीमला. चला सामना स्पीडअप करा. अजिंक्यला विनंती आहे. अठरा चेंडू आणि 26 धावांची गरज. गावदेवी कांबा संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल या पुढीलच्या मॅच मध्ये आणि तो सामना बक्षीस पात्र असणार आहे. क्वार्टर फायनल. 2 सामने सलग जिंकलेले आहेत आणि 2 मॅच मध्ये योगेश बनकरी नावाचं वादळ देखील आपण पाहिलेलं आहे. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज कल्पेश येत आहेत. कमबॅक करावं लागेल आई गावदेवी रुंदे या टीमला, कारण की ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे 1/16 ही धावसंख्या आहे. जय हनुमान वसत या संघाची. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. परंतु कौतुक करेन फलंदाज रोहितचं. बॅट्समन आलाय केतन स्ट्राइक एंडला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता आणि येतोय हा डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. या सामन्याचा आनंद घेत आहेत. संध्याकाळचं हे सत्र आहे. दमट हे वातावरण आहे आणि थंड या खेळपट्टीवरती हा गरम सामना सुरू आहे. एका बाजूला रुंदे क्रिकेट संघ आणि त्यांच्या समोर आहे वसत. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये अजिंक्य आहेत. थोडीशे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे कल्पेशचं. सिंगल डबलला देखील प्राधान्य देत आहेत वसत संघाचे हे 2 फलंदाज, कारण की त्यांना माहिती आहे प्रत्येक सामना चौकार किंवा षटकार मारून आपण जिंकून देऊ शकत नाही. फुल टॉस आहे. बॅटची कडा आणि क्या बात आहे. समीर इम्प्रेस करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. आय थिंक आमचे प्रवीण शेठ बनकरी यांचे ते मेहुणे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की शॉट थर्डमॅन असेल, शॉट फाईन लेग असेल, हे असं क्षेत्र आहे आदित्य की जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. धावसंख्या आहे 19. या षटकामध्ये कमबॅक करतो गोलंदाज कल्पेश. ऑन साइडला फटका चांगला आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय हनुमान वसत या टीमने. अजय राणे भरपूर आनंदित आहेत, कारण की त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. ऑन साइडला फटका चांगला ड्राइव्ह करतात. सॉफ्ट हँडने खेळतात. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25. चेंडू शिल्लक 13 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कांबा गावचे समाजसेवक उद्योजक नितीनजी मसुंडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषक. पुन्हा एकदा ऑन साइडला क्या बात आहे. कार्बन कमाल झेल. आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय फेल. लागतोय हा दुसरा मोठा धक्का. रोहित बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये.
देखील माहिती आहे अंधार होत चाललाय, एक सामना अजूनही खेळवायचा आहे. त्यामुळे ही विनंती असेल आयोजकांच्या वतीने, यापुढील सामना हा 3 षटकांचा असेल. 12 चेंडू बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी रुंदे विपक्ष वसत हा सामना सुरू आहे. अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे की हा सामना कोण जिंकेल, कारण की इथून जिंकणारा संघ प्रवेश करेल थेट क्वार्टर फायनल मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला कांबाकर चषकाची 1 वर्ष वाट पाहावी लागेल. अजय येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज केतन आहे आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय भावेश. हे षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. भावेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धाव फलकावरती आहे 25 धावा. अकरा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक अजिंक्य आहेत, चूक होणार नाहीये. सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. केतन बॅक टू द पवेलियन. धावांची गरज आहे, कारण की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील वसत या संघाला. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. रोहित बाद झालाय, केतन देखील बाद झालाय आणि प्रसाद भोईर देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. 3 मोठे धक्के लागलेत जय हनुमान वसत या संघाला. अजय राणे आणि परेशला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. परेश येतोय स्ट्राइक एंड वरती. यावेळी शॉर्ट बॉल केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलाय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ वसत संघ थोडा का होईना बॅकफूट वरती येतोय. 9 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 17 या सामन्यामध्ये. सो मच. 9 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. मॅच विनिंग गोलंदाजी करतायत भावेश. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. सोमनाथ हिरडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल. थिरडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. या मॅच मध्ये वापसी झाली आहे गावदेवी स्पोर्ट्स रुंदे या संघाची. ऑन साइडला शफल होऊन खेळतायत, चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला आणि मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 8 चेंडू कंपल्सरी बनवायच्या धावा 16. अजय राणे ऑन स्ट्राइक. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय, फेकी होतीये. मिळते 1 धाव, 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि 7 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज.
7 चेंडू आणि 14 धावा बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. यावेळेस बिगिट लॉफ्टेड हिट पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. वसत गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. सामना खुला झालाय आणि आता मात्र सामना झुकलाय वसत संघाच्या बाजूने, कारण की 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 8. आपण जास्त वेळ घेतायत, विनंती असेल आयोजकांची सूचना येते, कारण की यापुढील सामना खेळवायचा आहे. गावदेवी कांबा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉस साठी येऊन थांबायचं आहे. 6 चेंडू बनवायचे धावा 8 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 8 धावा बनवावे लागतील. रोहितने सुरुवात अप्रतिम करून दिली होती, परंतु रोहितचा एक चांगला झेल पकडला शॉट फाईन लेगला एका हातामध्ये आणि तिथूनच सामना टर्न झाला होता. परंतु शेवटच्या बॉलवरती अजय राणेने षटकार लगावला आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. 6 चेंडू बनवायचे धावा 8. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सहा चेंडू बनवायचे धावा 8 या मॅच मध्ये. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू आलाय डॉट. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल आई गावदेवी स्पोर्ट्स रुंदे या टीमला. अभि येतोय, अभिजित या अंतिम षटकामध्ये नक्कीच एक कारनामा यादी केलाय. 6 चेंडू आणि 7 धावा डिफेंड केल्यात अभिने. तोच अभि आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 8 धावा डिफेंड करायचे आहेत याच अभिजितला. स्ट्रायकिंगला फलंदाज सुशील आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पॅड वरती चेंडू ब्रश होतोय आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. 4 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि पाहिलं गेलं तर जर चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा वसत संघाची वापसी होईल. ज्याप्रमाणे अंतिम चेंडूवरती अजयने षटकार लगावलाय आणि तोच अजय आपण पाहतोय स्ट्राइक एंडला येतोय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. दोन्ही संघांचे पाठीराखे आपापल्या संघाला सपोर्ट करतायत. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच वसत संघ जल्लोष करतोय आणि डॉट बॉल आला, विकेट आला तर रुंदे संघ इथे मात्र जल्लोष करतोय. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. श्वान पथक आपण पाहतोय आता मात्र मैदानावरती येतोय. 4 चेंडू बनवायचे धावा 6. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, रनआउट आणि बीमर साठी रिव्ह्यू आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 4 चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत. जास्त वेळ होतोय रुंदे संघ. बघा 3 षटकांचा सामना असेल या पुढील. अजिंक्य थोडस आपण सहकार्य करा वेळेच्या बाबतीमध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठी. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होईल का आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. फलंदाज झाले बाद. लागतोय अजून एक धक्का या मॅच मध्ये ट्विस्ट, कारण की येणारे 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 5. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 5 धावा बनवावे लागतील. जय हनुमान वसत या संघाला.
आहे हा सामना जिंकण्यासाठी स्वप्नील येत आहेत 7व्या क्रमांकावरती हाय व्होल्टेज मॅच बिग फाईट सामना रंगतोय काटी की टक्कर या दोन संघांमध्ये क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे या 20 पटका टॉपेज आहे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव झाली पूर्ण आणि नशिबाची साथ मिळते जय हनुमान वसत या संघाला सीमारेषेच्या बाहेर जाईल हा चौकार चेंडू एका धावेची गरज दोन चेंडू आणि एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चौकार आलाय स्वप्नीलच्या बॅट मधून अजिंक्य बघा जास्त वेळ आपण घेतायत आयोजकांची सूचना आहे दोन चेंडू एका धावेची गरज स्ट्राइक इन फलंदाज स्वप्नील आहे आणि येतोय हा वाईट बॉल आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय हनुमान वसत या संघाने अभिनंदन वसत संघाचं कॅप्टन आपण या टॉस साठी वसत संघाचे संघनायक आपण टॉस साठी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण देऊया परंतु त्याआधी आपण टॉस करूया आणि सामना असेल 3 षटकांचा आदरणीय दीपक शेठ म्हारसे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील अतिशय महत्वाच्या सामन्याचा टॉस आपण करूया कारण की क्वार्टर फायनलचा हा सामना असणार आहे बक्षीस पात्र ही लढत कारण की इथून जिंकणारा संघ एका ट्रॉफीचा हकदार होईल